नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत होळी स्पेशल पुरणपोळी. गच्च भरलेलं पुरण, टम्म फुगलेली पुरणपोळी. तव्यावर तर आपण नेहमीच बनवतो, पण कढईवरची पुरणपोळी अगदी खापराच्या मांड्यासारखी लागते. तेवढीच मऊसूत आणि टम्म फुगते. ओठाने खाऊ शकतो इतकी मऊसूत. चला तर मग पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी एवढी ही चणा डाळ घेतली आहे किंवा हरभऱ्याची डाळ. डाळ घेताना थोडीशी चांगल्या क्वालिटीची घ्यायची, चांगल्या दर्जाची डाळ घेतली तर पुरणही मग छान होतं. मऊसूत लोण्यासारखं तर शिजतंच, पण खायलासुद्धा फार हुरूप लागतं. तर इथे मी 1 वाटी ही डाळ घेतली आहे. वजनी म्हणाल तर पाव किलो एवढी ही चणा डाळ आहे. याच्यातली एखादी हिरवी डाळ असेल किंवा सालाची लाल डाळ असते तीही काढून घेतली आणि एक 2 ते 3 पाण्याने डाळ चांगली चोळून धुवून घेतली. यात आता पुन्हा 2 ग्लास एवढे पाणी घालून झाकण ठेवून भिजू देऊयात किंवा तेव्हाच तुम्ही डाळ शिजायलाही घालू शकता. पण मी इथे पीठ गाळून घेते, त्यासाठी इथे ना परातीला अशी ओढणी बांधून घेतली. हे पहा, ह्या पद्धतीने ओढणी बांधून घेतली आणि यात आता पीठ गाळून घेते. असं पीठ गाळून वस्त्रगाळ करून जर पीठ भिजलं तर पुरणपोळी अगदी मऊसूत येते, टम्म फुगते आणि अजिबात पुरणपोळी फुटत नाही. जसे की खापरावरचे मांडे करतो तेव्हा गहू ओलवून पुरणपोळी करतात. गहू ओलवल्यावर कोणीही सहज पुरणपोळी बनवू शकतं. गहू ओलवणे म्हणजे गहू धुवून घ्यायचे, धुतल्यानंतर एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आणि पंख्याखाली सुकवून असे दातांनी कडक लागायला लागले की मग दळून आणायचे. त्याला म्हणतात की ओलवून आणलं. आणि हे पहा, तुम्ही कोंडा पाहू शकतात. बारीकच पीठ आहे तरीसुद्धा इतका बारीक असा कोंडा निघतो. आणि मग कपड्याने घरी आणल्यावर असं गाळून घ्यायचं. बारीक पीठच येतं, अगदी मैद्यासारखं पांढरं शुभ्र पीठ येतं हे पहा. अगदी मैद्यासारखं हे पीठ येतं, बारीक आणि खूप मस्त अशी याची कणिक आहे ती लांबल्या जाते. आपल्याला पाहिजे तेवढी आपण कणिक याची लांबवू शकतो आणि तेवढी पुरणपोळी मऊसूत येते. अजिबात पुरणपोळी फुटत नाही. नवशिके जरी ओलवलेल्या गव्हाची पुरणपोळी करतील त्यांचीही पुरणपोळी फुटत नाही. आपल्याला अजिबात मैदा टाकायची गरज पडत नाही. बिना मैद्याच्याच कणकेचीच ही पुरणपोळी आहे आणि कढईवर आपण पुरणपोळी बनवतोय तरीसुद्धा तुम्ही पहा, अगदी टम्म पुरणपोळी फुगते. जास्तीत जास्त आपण पुरण भरू तरीही मस्त पुरणपोळी येते. आता इथे मी ना सर्व हवं तेवढं पीठ गाळून घेतलं, यात चवीनुसार मीठ घातलं आणि एका भांड्यात आता पाणी घेतलं कारण भिजवण्यासाठी. 1 ते 1.5 ग्लास एवढं पाण्यात मी अर्धा चमचा एवढी हळद घातली आणि आता ही मिक्स करून घेऊयात. आणि हे थोडंसं आता बाजूला ठेवूयात म्हणजे हळदही मग खाली बसेल, नाहीतर फक्त मग हळदीचा फार डार्क गर्द रंग येतो पुरणपोळीला. तर आता हळदीचं पाणी मी बाजूला ठेवून यात तेलाचं मोहन घातलं थोडंसं, म्हणजे पीठही हलकं होतं, तेवढीच पोळी मऊसूत आणि टम्म फुगते. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा एवढं गरम तेलाचं मोहन घातलं आणि सर्व हे तेलाचं मोहन या पिठाला लावून घेऊयात. चांगलं पिठाच्या कणाकणाला असं हे पीठ लावून घेतल्यानंतर आता कणिक आपण भिजवायला घेऊयात. तोपर्यंत इथले पाण्यातली हळदसुद्धा अशी खाली बसली हे पहा, म्हणजे अगदी नैसर्गिक पिवळा रंग येतो पुरणपोळीलाही. जास्तही गर्द दिसत नाही हे पहा. अगदी फिक्कट पिवळा, लाईट पिवळा असा कलर येतो आणि खूप छान पुरणपोळी येते. रंग अजिबात डार्क दिसत नाही, खूपच जास्त पिवळी दिसत नाही. अगदी फिक्कट पिवळा रंग येतो पुरणपोळीचा, अशी नैसर्गिक रंग येतो. नाहीतर मग असं वाटतं की रंगच टाकलाय पुरणपोळीत, अशी पुरणपोळी दिसते. म्हणून हळद थोडीशी खाली बसू द्यायची आणि जे हळदीचं वरचं पिवळं पाणी असतं तेच कणिक भिजवायला घ्यायचं. तर आता इथे काही मी जास्त कणिक तिंबत नाही आहे, थोडीशी अशी मळून घेते आहे. एकसारखी चपातीसारखी ही कणिक मी इथे मळून घेतली. चपातीपेक्षा थोडीशी लूज आहे हे पहा, जास्तही नाही किंवा चपातीसारखी भिजवू शकता. आता इथे कणिक भिजवून घेतली मी. आता हा कणकेचा गोळा इथे एका भांड्यात पाणी घेते. कणकेचा गोळा पाण्यात डुबेल इतपत यात पाणी घेतलं आणि या पाण्यात आता थोडंसं मीठ घालूयात, मिक्स करून घेऊयात आणि यात घालूयात पोहे खाण्याचे 1 चमचा एवढे तेल. 1 ते 2 चमचा तेल घातल्यानंतर आता ह्या तेला मिठाच्या पाण्यात आपण हा कणकेचा गोळा टाकूयात. पाणी आपलं साधंच आहे, नॉर्मल हंड्यातलं.
आणि त्यातच आपण आता कणकेचा गोळा ठेवला, यावर झाकण ठेवून ही कणिक आपण भिजू देऊयात. तर डाळ शिजते तोपर्यंत या पाण्यात मी एक 20 ते 25 मिनटं ही कणिक ठेवली किंवा अर्धा तासही ठेवू शकता. आता डाळही इकडे आपली 20-25 मिनटं चांगली भिजली होती. तेवढंच पुरणही लवकर शिजतं आणि मऊसूत असं पुरण येतं. पीठ गाळून घ्यायचं तर कणिक भिजवायची होती, तेवढाच वेळ मी डाळ भिजवायला ठेवली. तुम्ही तेव्हाच पुरणाची डाळ धुवून शिजवायलाही घालू शकता, तरी काही जास्त फरक पडत नाही. आता इथे मी गॅसवर कुकर ठेवून पाणी गरम झालं तेव्हा डाळ घातली आणि डाळीला खळखळ उकळी येताना हा जो वरचा फेस आहे तो जमेल तेवढा असा वरवरचा फेस काढून घेते. तर हे या पद्धतीने असा हा सर्व वरचा फेस जमेल तेवढा, शक्य होईल तेवढा काढून घेतला आणि यात घालूया आता पळीभर तेल आणि अगदी चिमूटभर एवढी हळद घालूयात. आता चांगली एकदा खळखळ उकळी आली, मिक्स करून घेतलं की कुकरचं झाकण आता बंद करूयात आणि याच्या एक 4 ते 5 शिट्या करून घेऊयात. तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील, एक 6-7 शिट्या करून घेऊ शकता. थोडा उशिराने होत असतील, 3-4 शिटींमध्ये ही डाळ शिजते. आता एक 4-5 शिट्यानंतर डाळ शिजून गेली होती. गॅस बंद करून कुकर खाली उतरवून घेतला. कुकरची पूर्ण वाफ जिरू द्यायची, तेव्हाच कुकरचं झाकण खोलायचं. तर झाकण खोलून हे पहा, एक डाळ घेतली तर अगदी बोटाने प्रेसही करत नाही तेव्हाच अगदी अशी दबल्या जाते, इतकी लोण्यासारखी ही डाळ शिजली आहे. खाली एक टोप ठेवला, यावर चाळण ठेवली आणि डाळीतलं सर्व पाणी गाळून घेतलं. तर डाळही पाहू शकता तुम्ही किती मऊसूत अशी डाळ शिजली. यातील आता सर्व पाणी असं निथळून घेऊयात. अगदी मऊसूत डाळ शिजली आणि येळवणीसाठीचं, कटाच्या आमटीसाठीचं पाणीही दाटसर आहे. कटाची आमटी तर भन्नाटच होईल एवढी छान डाळ शिजली आहे. तर सर्व पाणी इथे निथळून गेलं आहे. आता एका दुसऱ्या भांड्यात मी ही डाळीची चाळण काढून घेतली आणि आता पुरण आपण गाळून घेऊयात. तर वाटी घ्यायची किंवा एखादी प्याला, त्याने असं हे प्रेस करायची. तर सर्व पुरण पटपट असं होतं, गरम असलं की अजूनच लवकर हे पुरण गाळलं जातं. तर हे पहा, अगदी थोडं असंच राहिलं, आत्ताच घेतलं गाळायला तरीसुद्धा पहा किती मस्त लोण्यासारखं हे पुरण गळतं आहे आणि पटपट असं हे एक 5 मिनटंसुद्धा लागली नाही मला हे डाळीचं पुरण गाळायला, तेव्हाच पटकन गाळलं जातं. हे पहा, अगदी मऊसूत आणि पिवळं धम लोणीसारखं हे आपलं पुरण गाळून झालं आहे. डाळ तर आधीच खूप छान अशी शिजली होती. आता पुरणाला आपण चटका देऊन घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूयात 1 चमचा एवढे साजूक तूप आणि ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे 1 वाटी एवढा हा बारीक चिरलेला गूळ घेतला किंवा पाऊण वाटीही गूळ घेऊ शकता, पण 1 वाटी डाळ 1 वाटी गूळ बरोबर अशी पुरणाची गोळी येते. आता गूळ मी चिरून ठेवला होता म्हणून थोडंसं चिकटला आहे, पण आपण असं थोडासा सुटसुटीत करून घेतला की आपोआपच मग गूळ पिघळतो. थोडासा मोकळा करून घेते आणि त्यानंतर इथे शिजलेली डाळ घालूयात आणि गॅस आता अगदी मोठ्या आचेवर न करता मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा सुरुवातीला. आणि पुरण घातल्यानंतर आपण जे पुरण चाळून घेतलं होतं ते घातल्यानंतर आता हे सर्व मिक्स करत चालायचं आहे. गॅस मध्यम आचेवर करून आता एकसारखं हे उलथाण्याने मिक्स करायचं आहे. जसा जसा गूळ वितळेल तसं पुरण पातळ होतं. नवशिक्यांसाठी सांगते, म्हणून अजिबात घाबरून जायचं नाही. सर्व हे पातळ झालं तरीसुद्धा एकसारखं हे पुरण हलवतच राहायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आधीपेक्षाही हे जास्तच पातळ झालं आणि अजून याला जसजशी उष्णता लागेल तसतसं हे पुरण पुन्हा घट्ट होत चालतं. गूळ आपला सर्व वितळून झाला, एकही गुळाचा कण यात राहिला नाही. इतपत हे पूर्ण गूळ वितळून पातळ झाल्यानंतर अजून घट्ट होत आलं. हे पहा, आता उलथानं रोवतं आहे, तर अगदी उलथानं उभं आहे, तुम्ही पाहू शकता. इतपत उलथानं आपलं उभं आहे पुरणात, म्हणजे आपलं पुरण परफेक्ट असं झालं आहे. पुरणाला बरोबर चटका लागला आहे. उलथानं जर पडत असेल तर समजायचं की पुरणाला अजून चटका बसला नाही आहे, पुरण आपलं बरोबर झालं नाही आहे. उलथानं उभं राहिलं पुरणात आपोआपच समजायचं की पुरण बरोबर झालं आहे. आता यात घालूया
अर्धा ते 1 चमचा एवढी वेलची पूड, सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर म्हणून 1 चमचा एवढी घातली आणि थोडंसं वरून किसून जायफळ घातलं. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. गॅस मी आता बंद केला आहे आणि परफेक्ट असं आपलं हे पुरण झालं आहे. आता हे खाली घेऊयात, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सर्व पुरण आणि थंड होण्यासाठी ठेवूयात. थंड होण्यासाठी आपण इथे पुरणावर झाकण ठेवून मगच गार होऊ द्यायचं. आता इथे मी कढईवर पुरणपोळी बनवते म्हणून आतमधून असा साबण लावून घेते, म्हणजे आपली कढई मग काळी होणार नाही आणि मग उलट करून ठेवते. तर शेगडीवर असे मी हे 4 दगड ठेवलेत, म्हणजे कढई मग बरोबर अशी बसेल. हे पहा, त्यासाठी शेगडीवरच असे हे दगड ठेवले त्या मापाचे आणि त्यावर ही कढई ठेवली आणि गॅस पेटवून आता कढई आपण गरम होण्यासाठी ठेवूयात. सुरुवातीला आधी तेलाने कापसाने असं तेल लावून घेते कढईला. जशी आपण खापरावरची मांडी बनवतो तशीच ही पुरणपोळी टम्म फुगते आणि मऊसूत अशी होते. आता इकडे आपण पाण्यात कणकेचा गोळा ठेवला होता, तोही किती फुगून आला आहे हे पहा. आता हा पाण्यातील कणकेचा गोळा काढून घेऊयात. तर ताटाला इथे मी थोडंसं तेल लावून घेते. आता ह्या ताटात पोहे खाण्याचा 1 चमचा एवढे तेल घातले, थोडंसं पसरवून घेऊयात आणि आता हा पाण्यातील कणकेचा गोळा काढून ताटात टाकूयात आणि एकसारखी ही कणिक आता तिंबून घेऊयात. जेवढी तुम्ही कणिक लांबवाल तेवढी कणिक मग लांबल्या जाते. तुम्ही कधी या पद्धतीने कणिक अशी भिजवली नसेल तर एकदा कणिक अशी भिजवून पहा आणि पुरणपोळी करून पहा. नवशिकेसुद्धा सहज बनवतील या कणकेची पुरणपोळी. आता ताटात घेतल्यावर असं मूठ देऊन देऊन अजून कणिक बुडबुडी येईपर्यंत अशी मळून घ्यायची आणि थोडीशी वरून अशी आपटल्यासारखी करायची. आपण जशी मूठ देतो तशी याला बुडबुडे येतात, म्हणजे समजायची की कणिक बरोबर अशी भिजली आहे. थोडंसं मी वरून आपटून घेतली आणि अगदी लवचिक अशी ही कणिक झाली आहे. आता हे पहा, कणिक आपण जेवढी ओढू तेवढी ही लांबल्या जाते. हे पहा, तितकीच ओढल्या जाईल. जितपत आपण ही कणिक ओढून घेऊ तेवढीच ओढल्या जाते, तेवढीच लांबलचक अशी ही कणिक होते. एकदा आपटून मूठ देऊन देऊन कणिक चांगली ही मळून घेतली आणि आता याचा सर्व असा गोळा करून घेऊयात. आपण हाताने जरी उचललं तरीसुद्धा हा कणकेचा गोळा आपोआपच खाली लोंबून येईल. हे पहा, आता हा कणकेचा गोळा आपण चांगला मळून घेतला आहे. आता याला एक 5 मिनटं ओल्या कपड्याने झाकून ठेवूयात आणि एक 5-10 मिनटं नंतर मग आपण पुरणपोळी करायला घेऊयात. म्हणजे आपण ही कणिक एवढी मळून घेतली होती म्हणून थोडंसं एक 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायची आणि त्यानंतर पोळी बनवायची. तर तुम्ही मांडे असतात खापरावरची तशीच ही कणिक तिंबून झाली आहे. हे पहा, आणि आता आपण पुरणपोळी करायला घेऊयात. तर लिंबाच्या आकारा एवढाच मी गोळा घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याची अशी वाटी करून घेतली. यात आता पुरण भरूयात. तर पुरणाचा गोळा पाहू शकता तुम्ही, कणकेपेक्षाही तिप्पट एवढा गोळा आहे. आपण याची वाटी करून घेतली म्हणून हे वाटी लांबली आहे, पण पुरणाचा गोळा अगदी बॉलसारखा तिप्पट एवढं पुरण भरलं आहे आणि यातून सुद्धा मी एवढी कणिक ही काढून टाकली. तर फारच कमी कणिक आहे यात आणि गच्च असं पुरण भरलं आहे. तेवढीच ही पुरणपोळी खायला फार छान लागते. खायला तर अगदी मस्तच ही पुरणपोळी होते. आता जे तोडून घेतलं होतं ते तिथेच असं दाबून दिलं. पिठात असा उंडा घोळवायचा आणि थोडंसं हाताने सुरुवातीला असं एकसारखं पुरण करायचं, म्हणजे सर्व बाजूने पुरण पसरतं. आणि आता लाटताना पिठी लावून, हवं तर तुम्ही तांदळाची पिठीही लावू शकता, म्हणजे सरसर अशी पुरणपोळी सरकते. पण मी इथे गव्हाची कणिकच लावून घेते आहे. नवशिके असाल तर मात्र खरंच तांदळाची पिठी लावा, म्हणजे पुरणपोळी मग सरसर सरकते. आणि अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. हे पहा, अगदी हलक्या हाताने लाटायची पुरणपोळी, जास्त दाब द्यायचं नाही, कारण ही गव्हाची पुरणपोळी आहे, फार नाजूक अशी असते आणि आपण पुरणही गच्च भरलं आहे म्हणून. हे पहा, तुम्ही पाहू शकता टाचून टाच पुरण दिसतं आहे. जवळून दाखवते तर हे पहा, वरचा जो कणकेचा पदर आहे अगदी पातळसर असा आहे
आणि सर्व बाजूने पुरणच दिसतं आहे. आता पुरणाची पोळी मी उचलून घेतली. नवशिके असाल तर अगदी हलक्या हाताने पुरणपोळी टाका. इथे मी कढईसुद्धा मध्यम आचेवर गरम करून घेतली होती आणि यावर आता पुरणपोळी टाकली. आता उचलताना अगदी हलक्या हाताने उचलायची आणि यावर आता अशी थोडीशी फिरवून तेल लावून घेऊयात. तर इथे मी कापसानीच असं हे तेल किंवा साजूक तूप तुम्ही लावून घेऊ शकता. हे पहा, ह्या पद्धतीने असे सर्व बाजूने तेल लावून घेतलं आणि गॅस मी मोठ्या आचेवर केला आहे. आता टम्म पुरणपोळी फुगते. हे पहा, अगदी टम्म अशी पुरणपोळी फुगते. थोडंसं गरम आहे म्हणून मी उलथण्यानेच ही उलटवून घेतली. नवशिके असाल तर उलथण्यानेच पुरणपोळी उलट करून घ्या. तर दोघंही बाजूने तुम्ही पुरणपोळी पाहू शकता. कढईवरून सरकते एवढी टम्म ही पोळी फुगली आहे आणि मऊसूत अशी ही पुरणपोळी झाली आहे. हे पहा, आता काढून घेतली. दुसरीही पुरणपोळी दाखवते. नवशिक्यांसाठी सांगते, अगदी पातळसर अशी ही बारी करायची, म्हणजे एकसारखं पुरण बसतं. नेहमी बनवणारे सहज बनवतात, पण नवशिकेसाठी सांगते पातळसर आणि मोठी पारी करायची. हे पहा, मोठी पारी केल्यानंतर जेवढाही आपण पुरणाचा गोळा घेऊ तेवढाही मग बरोबर बसतो आणि अगदी मोदकासारखं फिरवत आणायचं आणि वरचा जो हा जास्तीचा भाग असेल तो काढून टाकायचा. नवशिक्यांना जर नसेल जमत तर तो तिथेच असा प्रेस करून दिला तरी काही हरकत नाही आणि मग एकसारखं गोळा फिरवायचा, म्हणजे पुरण सर्व बाजूला पसरल्या जातं आणि पिठात घोळवल्यानंतर थोडंसं असं हाताने करून घ्यायचं, म्हणजे पुरण सर्व बाजूने कडेकडेने लाटतानासुद्धा टाचोनी टाच पुरणही मग लाटल्या जातं आणि एकसारखे पोळीमध्ये पुरण पसरल्या जातं. आता हलक्या हाताने पोळी लाटायची, जास्त प्रेस करायचं नाही. तर दुसरीसुद्धा पुरणपोळी ह्याच पद्धतीने लाटून घेतली आणि दुसरीही पुरणपोळीचा वरचा पदर पाहू शकता तुम्ही कणकेचा, अगदी पातळसर असा आहे. पुरण सर्व बाजूने पसरलं आहे आणि टाचोनी टाच अशी पुरणपोळी पुरणाने भरली आहे. अगदी पिवळीधम अशी दिसते, जास्तही गर्द नाही. हे पहा, वरचं पीठ थोडंसं मी असं झटकून घेतलं. नवशिक्यांसाठी सांगते की अगदी हलक्या हाताने तुम्ही पुरणपोळी उचलायची. कढईला अजून मी तेल लावून घेतलं आणि यावर अशी पुरणपोळी घालूयात. गॅस आता मोठ्या आचेवर करायचा. वरूनही थोडंसं तेल किंवा तूप लावून घेते आणि आता पोळी त्याच पद्धतीने उलट करून घेऊयात. हाताने नसेल जमत, चटका लागत असेल तर नवशिक्यांसाठी सांगते उलथण्यानेही करू शकता. तर हे पहा, हातानेच मी पोळी उलटून घेतली. वरूनही तेल किंवा साजूक तूप लावायचे आणि मोठ्या आचेवरच गॅस ठेवायचा. आता इथे मध्यभागी पोळी करून घेतली, मी थोडीशी सरकवून घेतली. अगदी टम्म ही पुरणपोळी फुगते. आता उलट बाजूनेही त्याच पद्धतीने तेल किंवा तूप लावून घ्यायची आणि सर्वच पोळ्या ह्या अगदी टम्म फुगतात. जशी जशी आपण तेल किंवा साजूक तूप लावू तशी ही पोळी टम्म फुगते, अगदी मऊसूत होते. पुरण जास्त भरलं ना तर खायलाही मग पोळी मस्त होते आणि वरचा पदरही अगदी कमी असला कणकेचा तेवढीच पोळी खायलाही छान लागते. याच पद्धतीने मी तिसरीही पोळी टाकून घेतली. तर हे पहा, टाकल्यावरच पोळी अशी वरती टम्म फुगून आली. सर्वच पोळ्या अशा टम्म फुगतात. तर तुम्ही पाहू शकता, ह्या पोळ्या आपण कढईवर बनवल्या आहेत तर किती मऊ लुसलुशीत अशा झाल्या आहेत. टम्म अशी ही पुरणपोळी फुगलेली, तेवढंच वरचा पदरही मऊ लुसलुशीत. अजिबात आपण इथे मैद्याचा वापर केला नाही तरीसुद्धा याचा वरचा पदर अगदी पातळसर असा आहे. तर पोळी उलट करून दाखवते. उलट बाजूनेही दोघं पदर असे हे पहा वेगळे होत आहेत, तरीही पुरणपोळी आपली फाटत नाही आणि एकसारखं पुरण सर्व बाजूने भरलं आहे. गच्च असं पुरणपोळी भरून टम्म आणि वजनदार अशी पोळी दिसते. आपण जर अशी गोळा करून घेतली तरीसुद्धा पुरणपोळी फाटणार नाही. हे पहा, अगदी मी इथे लाडू करून घेतला तरीही पोळी त्याच पोझिशनला आली. शिवाय गच्च भरलेली पुरणपोळी आहे. तोडताच तुम्हाला समजत असेल, अगदी वजनदार अशी. तेवढीच खायला हे पुरणसुद्धा स्वाद आहे. वेलची पूड, सुंठ पावडर आणि बडीशोप पावडर मात्र नक्की घाला. वरून किसलेलं जायफळ. छोटंसं निवेदन, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.